नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेडरच्या आजच्या या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे वातविकार आणि त्यांची चिकित्सा. आयुर्वेदानुसार शरीरामध्ये वात वाढला तर त्यामध्ये वातविकार निर्माण होतात, जसे की संधिवात, गुरुद्रसी, लकवा, कटिगतवात, कंबरदुखी, पोटात गोळा उठणे, स्नायू आखडल्यासारखे वाटणे आणि झोप न लागणे हे या प्रकारचे आजार यामध्ये आढळतात. तर वातवायदेची प्रमुख लक्षणे पाहिली तर हातापायाची बोटे आखडणे, चालताना त्रास होणे, हाडामध्ये तीव्र वेदना जाणवणे, अंगदुखी जाणवणे, पोटदुखी, पोट दुखणे, पोट फुगणे, पोटामध्ये गॅस निर्माण होणे, थकवा येणे, चक्कर येणे, झोप कमी लागणे, शरीरामध्ये कंप येणे म्हणजे कापरे भरणे, कंबर, पाठ, डोके यामध्ये वेदना निर्माण होणे, सतत चिडचिड होणे, मन अस्वस्थ वाटणे या प्रकारची लक्षणे आढळून येतात. तर वातव्याधीची प्रमुख कारणे जर आपण पाहिली तर त्यामध्ये नेहमी अनियमित आहार घेणं म्हणजे खाल्ल्याशिवाय राहणं, अतिशय उपवास करणं म्हणजे खाण्यासाठी योग्य वेळ न देणं, थंड वातावरणाचा अतिसंपर्क यामुळे वारंवार थंडी लागणं, मानसिक चिंता, ताण तणाव, नैराश्य, अपूर्ण झोप, अपचन म्हणजे पचनशक्ती कमी होणं, अतिरिक्त शारीरिक थकवा, त्याच्यानंतर शरीराचे अतिरिक्त वजन म्हणजे शरीर अतिशय स्थूल असणं. यामध्ये आयुर्वेदिक चिकित्सा करताना आपण अश्वगंधा, गुग्गुळ, रासना, हळद, सुंठ यासारख्या वनस्पतीचा उपयोग करतो. त्याचबरोबर सिंहनाथ गुग्गुळ, योगराज गुग्गुळ, त्रयोदशांग गुग्गुळ, लाक्षादी गुग्गुळ, रासनादी काढा, दशमूळ काढा यासारखी औषधं आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊ शकतो. त्याचप्रमाणे तिळाचे तेल कोमट करून जर दुखऱ्या सांध्यांना मालिश केली तर त्याने आराम मिळतो. एरंड तेल रात्री झोपताना 1 चमचा पोटामध्ये घेणं, सुंठ पावडर रात्री 1 चमचा कोमट पाण्यासोबत रात्री झोपताना पोटामध्ये घेणं, ज्या सांध्यावरती सूज आलेली आहे त्या ठिकाणी सुंठ पावडर गरम पाण्यामध्ये घेऊन त्याचा लेप लावणं, तसेच समुद्रावरची वाळू आणून तिला तव्यावरती गरम करावी आणि त्यानंतर ती एकदा एका कापडामध्ये गुंडाळून त्याची पोटली करून त्या पोटलीचा शेक जेवढा आपल्याला सहन होईल त्या उष्णतेचा शेक त्यांना दुखऱ्या सांध्यांना देणं यानेही चांगला आराम पडतो. त्याचप्रमाणे लसणाच्या पाकळ्या वरवंटावरती ठेचून त्याचा लगदा करून तो जर गरम करून आणि जेवढी उष्णता सहन होईल त्याप्रमाणे लेप लावला तर त्याचाही आराम मिळतो. तिळाच्या तेलामध्ये लसणाच्या पाकळ्या ठेचून मंद आचेवरती जर तेल तयार केलं तर त्या कोमट लावल्याने सुद्धा चांगला उपयोग होतो. निरगुंडी किंवा शेवग्याची पानं किंवा शेवग्याची पानं ही आणून त्याची कापडामध्ये पोटली करायची आणि ते गरम करून जर सांध्यांना शेक दिला तर त्याने चांगला आराम मिळतो. त्याचप्रमाणे पंचकर्म पाहिले गेलं तर स्नेहन, स्वेदन, बस्ती या कर्माचा आपण उपयोग करू शकतो. दैनंदिन आहारविहारामध्ये खारट, आंबट, तेलकट, तिखट पदार्थ वर्ज्य करावे. आहारामध्ये ताज्या फळभाज्या, ताजी फळे यांचा समावेश करावा. जेवणामध्ये मुख्यत्वे हळद आणि लसूण यांचा समावेश करावा. शरीराचे वजन जर जास्त असेल तर ते योग्य प्रमाणात ठेवावे. नियमित 7 ते 8 तासाची शांत झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद.